हिमोग्लोबिन युक्त पौष्टिक असे गूळ शेंगदाणा लाडू आज आपण येथे बनवणार आहोत. अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये, जे की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना चालतील असे शेंगदाण्याचे हे लाडू आहेत. आता यासाठी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 2 वाटी शेंगदाणे मस्त स्पॉट येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. गॅस हा कमीच ठेवायचा आहे. फुल गॅसवर आपले शेंगदाणे करपू शकतील आणि त्याची टेस्ट बिघडू शकेल. अगदी हलक्या हाताने कमी गॅसवर फक्त स्पॉट येईपर्यंत हे शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत. भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यानंतर ताटामध्ये घेऊन त्यावरील जेवढे टरफल हाताने निघतील तेवढेच आपल्याला इथे काढायचे आहे. आता हे काढलेले टरफल आपल्याला एकदा सगळे साफ करून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपण आता मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत. याचा छान बारीक कूट आता इथे आपण करून घेणार आहोत. सर्व शेंगदाण्याचा अशा प्रकारे कूट आता मी येथे करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये गूळ मिक्स केलेला आहे. आता गूळ आणि शेंगदाणे परत एकदा आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत. आता हे मिश्रण थोडं थोडं करून पूर्ण एकजीव गूळ आणि शेंगदाण्याचा कूट एकजीव होत नाही तोपर्यंत मिक्सरला हे फिरून घेणार आहोत. आता याचा पूर्ण ब्राऊन कलर झालेला आहे. आता हे लाडू हातावर आपल्याला वळून घ्यायचे आहेत. हे लाडू आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार लिंबाच्या आकाराचेही वळू शकता, सुपारीच्या आकाराचे वळू शकता, अगदी मोसंबीच्या आकाराचेही वळू शकता. मस्त गोल गरगरीत लाडू हे आता आपल्या हातावर वळून घ्यायचे आहेत. तोपर्यंत वळायचे आहेत जोपर्यंत त्यामधून तेल बाहेर येत नाही. येथे मी आता डेकोरेशनसाठी शेंगदाण्याच्या थोड्याशा खपल्या बाजूला ठेवल्या होत्या. मस्त ते काही नाही, फक्त डेकोरेशनसाठीच ठेवलेलं आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. बाय.